नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे शिक्षणाचे महत्त्व. परिचय. मानव हा विचार करणारा प्राणी आहे. त्याला विचार, विवेक, बुद्धी आणि संस्कार यांची देणगी निसर्गाने दिली आहे. या सर्व गुणांचा विकास होण्यासाठी शिक्षणाची गरज असते. शिक्षणाशिवाय मानवाचे आयुष्य अंधकारमय राहते. म्हणूनच शिक्षण हेच खरे अलंकार असे विद्वानांनी म्हटले आहे. वैयक्तिक जीवनातील शिक्षणाचे महत्त्व. शिक्षणामुळे व्यक्तीला स्वतःची ओळख पटते. तो आपले चांगले वाईट ओळखू शकतो. निरक्षर माणूस केवळ रोजीरोटीपुरता संसार चालवू शकतो. पण सुशिक्षित व्यक्ती आपले व्यक्तिमत्व घडवून जीवनात प्रगती साधतो. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. वाचन, लेखन, संवाद कौशल्य यांमुळे त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात. सामाजिक जीवनातील महत्त्व. शिक्षण केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसते, तर ते समाजाला सुद्धा दिशा देते. समाजातील सर्व घटक जर सुशिक्षित असतील तर समाज प्रगत होतो. अशिक्षित समाज मागासलेला राहतो. शिक्षणामुळे समाजातील अंधश्रद्धा, कुरवाळलेल्या परंपरा व वाईट प्रथा नाहीशा होतात. जातपात, भेदभाव यांवर मात करून समतेची भावना समाजात रुजते. म्हणूनच समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रचंड संघर्ष केला. राष्ट्रीय जीवनातील महत्त्व. एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचे खरे मापदंड म्हणजे त्या राष्ट्रातील साक्षरता व शिक्षणाचे प्रमाण. सुशिक्षित नागरिक राष्ट्राला योग्य मार्ग दाखवतात. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शेती या सर्व क्षेत्रांत प्रगती शिक्षणामुळेच शक्य होते. भारतासारख्या मोठ्या देशाने जागतिक स्तरावर सामर्थ्यवान होण्यासाठी शिक्षण क्षेत्र मजबूत असणे आवश्यक आहे. म्हणूनच शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे तत्व सत्य आहे. आर्थिक आणि व्यावसायिक जीवनातील महत्त्व. आजच्या जगात शिक्षणाशिवाय कोणतेही व्यावसायिक क्षेत्र गाठणे अशक्य आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, उद्योग, माहिती तंत्रज्ञान, कला, साहित्य या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम शिक्षण मिळाल्यासच यश मिळते. शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. निरक्षर व्यक्ती हाताने काम करून जगतो, पण सुशिक्षित व्यक्ती ज्ञानाचा वापर करून समाजासाठी नवनवीन साधने निर्माण करतो. संस्कार आणि मूल्ये. शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नाही, तर ते जीवनमूल्ये शिकवते. प्रामाणिकपणा, कर्तव्यपरायणता, शिस्त, सहकार्य, करुणा, निसर्गप्रेम, देशभक्ती ही सर्व मूल्ये शिक्षणातूनच माणसात रुजतात. असे शिक्षण मिळाल्यास समाजातील माणसे जबाबदार नागरिक म्हणून घडतात. स्त्री शिक्षणाचे महत्त्व. स्त्री शिक्षण हे समाजाचे खरे अलंकार असे म्हटले जाते. कारण स्त्री ही घराचा व समाजाचा पाया असते. स्त्री शिक्षित असेल तर ती संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्गदर्शन करू शकते. त्यामुळे समाज आणि राष्ट्रही प्रगत होते. सावित्रीबाई फुलेंच्या प्रयत्नांमुळे आज स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला आहे. जागतिक दृष्टिकोन. आजचे जग ग्लोबल विलेज बनले आहे.
माहिती तंत्रज्ञानामुळे हं, हे जग एकमेकांशी जोडले गेले आहे. या नव्या युगात स्पर्धा तीव्र आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणामुळेच भारत जगातील प्रगत राष्ट्रांमध्ये स्थान मिळवू शकतो. निष्कर्ष: शिक्षण म्हणजे जीवनाला दिशा देणारा दिवा आहे. ते व्यक्तीला आत्मविश्वास देते, समाजात प्रगतीकडे नेते आणि राष्ट्राला सामर्थ्य देते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखले पाहिजे आणि ज्ञानप्राप्तीची सतत जिद्द ठेवली पाहिजे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.